नमस्कार. तर आपण बघतोय अल्जेब्रा मधला चॅप्टर नंबर 2 किंवा बीजगणित मधला चॅप्टर नंबर 2 ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे किंवा इंग्लिश मध्ये त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतात. तर ह्याला वर्ग समीकरणे का म्हणायचं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन का म्हणायचं आणि ह्याचा फॉर्मॅट कसा असेल ते आपण आज पहिल्या लेक्चर मध्ये बघू आणि प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो आपण सोडवणार आहे. तर स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो वर्ग समीकरणाचा किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तर तो स्टँडर्ड फॉर्मॅट असतो ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. तर हा त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. मग हे जे इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरण आहे का नाही तर कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असणार आहे, एकच व्हेरिएबल किंवा त्याला म्हणायचं एकच चल असणार आहे. म्हणजे काय, ह्या इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर ते ax² प्लस bx म्हणजे हे व्हेरिएबल x हे एकच व्हेरिएबल आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचा इंडेक्स म्हणा किंवा मराठीमध्ये त्याला घातांक म्हणतात, ज्या व्हेरिएबलचा मॅक्सिमम घातांक जो आहे तो 2 असेल. म्हणजे वर्ग तो घातांक 2 असेल किंवा त्याला इंडेक्स 2 असेल. आता इथं ही x आहे, त्याचा इंडेक्स 2 आहे, इथे x आहे, त्याचा इंडेक्स 1 आहे, तर मॅक्सिमम इंडेक्स हा 2 असणार आहे. तर हे दिलंय की सामान्य स्वरूपाचं ax² प्लस bx प्लस c आहे. यामध्ये ए बी आणि सी हे रिअल नंबर असतील, रिअल नंबर किंवा वास्तव संख्या असतील. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये ए कधीही 0 असणार नाही, ए 0 असणार नाही. म्हणजे बी आणि सी जर ह्या दोन्ही 0 असू शकतात पण ए हे कधीही 0 असणार नाही. सो ए इज नॉट इक्वल टू 0. जर बघितलं ए ही शून्येतर संख्या असते म्हणजे ए कधी 0 असणार नाही. तर आपला स्टँडर्ड जो फॉर्मॅट आहे तो स्टँडर्ड फॉर्मॅट हे इक्वेशनचा असणार आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये a कधीही 0 असणार नाही, b 0 असू शकतं किंवा c 0 असू शकतं पण a कधीही 0 असणार नाही. तर हे ओळखायचं कसं, तर याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असेल किंवा एकच चल असेल आणि त्याचा इंडेक्स जो आहे तो इंडेक्स किंवा त्याला घातांक म्हणायचं तो मॅक्सिमम घातांक हा 2 असेल. ह्या फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरण असं म्हणतो. आता आपण पुढचा जो दिलाय ते वर्ग समीकरणाचं ए बी आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर ह्या पहिली इक्वेशन त्याने सोडवून दिले, आपण पुन्हा एकदा सोडवू. तर पहिली इक्वेशन जे होतं ते x² वजा 4 बरोबर 0. आता आपल्याला माहिती आहे की ह्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो, तर ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर हे ax² म्हटलं तर bx यामध्ये नाहीये, तर ही इक्वेशन आपण त्या फॉर्म मध्ये लिहायचं कसं, तर ax² हा x² ची टर्म इथं आहे तर आपण लिहू शकतो हे x² आहे. आता bx ह्याच्यामध्ये x ची टर्मच नाहीये म्हणून आपण काय लिहू शकतो प्लस 0x अधिक c म्हणजे काय तर 4 आहे बरोबर 0. तर हे आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आपल्याला विचारलेलं आहे काही a बी आणि c च्या व्हॅल्यू काढायला सांगितलेत. तर ह्याच्यामध्ये जर आपण a ची व्हॅल्यू इथं बघितली तर ह्याचा कोएफिशियंट किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू आली 1. b नाही तर b चा कोएफिशियंट आहे 0 आणि c जो आहे ती व्हॅल्यू असणार आहे इथं इक्वेशन मध्ये -4 दिलंय, तर सॉरी इथं -4 असणार आहे, तर इथं c ची व्हॅल्यू असणार आहे -4. तर आपल्याला a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू -4 हे मिळाले. असंच आपण पुढचं एक 2 नंबरचं जे इक्वेशन आहे ते 2 नंबरचं इक्वेशन सॉल्व्ह करू, जे दिलेलं आहे y² बरोबर 2y वजा 7. आधी हे इक्वेशन आपल्याला त्या फॉर्म मध्ये आणायला लागेल. कोणत्या फॉर्म मध्ये, तर ax² प्लस bx प्लस c ह्या फॉर्म मध्ये आणायला लागेल. मग ax² प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये आणताना 0, तर हे 2y ह्या साईडला न्यायला लागेल, तसं 7 पण ह्या साईडला घेऊन जायला लागेल. तर आपल्याला जे इक्वेशन मिळेल ते असेल y² हे 2y तिकडे गेले की होईल -2y, हे 7 तिकडे गेले तर होईल +8 इज इक्वल टू 0. तर आपलं हे इक्वेशन आता x च्या ऐवजी आपण ह्याला म्हणूया ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता जर आपण ह्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू बघितली तर a ची व्हॅल्यू इथं असणार आहे कोएफिशियंट 1, a व्हॅल्यू आहे 1. b ची व्हॅल्यू बघितली तर b ची व्हॅल्यू असणार आहे -2 आणि c असणार आहे +8. तर याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये इक्वेशन मिळेल, a ची व्हॅल्यू मिळेल 1, b ची व्हॅल्यू मिळेल -2 आणि c ची व्हॅल्यू मिळेल a. आणि ही इक्वेशन आपलं असणार आहे y² -2y प्लस 7 बरोबर 0. हे अशा प्रकारे दुसरे इक्वेशन सोडले. हे तिसरे इक्वेशन जे आहे ते आपण तिसरे इक्वेशन एकदा बघू. ते तिसरे इक्वेशन दिलेलं आहे x² प्लस 2x बरोबर 0. आता हे इक्वेशन आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लागतं, तर फॉर्म आपला आहे ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. आता ह्याच्यामध्ये ax² ची टर्म आहे, bx ची टर्म आहे पण c ची टर्म नाहीये, तर मी ती टर्म अशी लिहू शकतो तशी x² प्लस 2x प्लस 0 बरोबर 0.
आता ह्याच्यावरून जर आपण a ची b ची आणि c ची व्हॅल्यू काढली तर a ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर a ची व्हॅल्यू मिळणार आहे 1, इथं b ची व्हॅल्यू मिळणार आहे 2 आणि c ची व्हॅल्यू असणार आहे 0. तर याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 0. आणि हे इक्वेशन आपलं असणार आहे x स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 बरोबर 0. तर अशा प्रकारे हा तुम्ही टेबल पूर्ण करू शकता. आणि यासाठी आपल्याला नॉर्मल फॉर्म माहित पाहिजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता पुढे जे दिलंय तर कोणती वर्ग समीकरण आहेत किंवा कोणती इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते आपल्याला ठरवायला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण पहिले इक्वेशन जे आहे ते घेऊया आणि बघूया की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. तर फर्स्ट इक्वेशन जे होतं आपलं 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता आपल्याला माहित आहे की ह्याचा स्टँडर्ड जो फॉर्मॅट आहे तो असतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, एकच चल किंवा एकच व्हेरिएबल पाहिजे आहे आणि मॅक्सिमम इंडेक्स किती असणार आहे, तर मॅक्सिमम इंडेक्स किंवा मॅक्सिमम घातांक असणार आहे 2. तर याच्यामध्ये बघितलं तर हे x हे एकच व्हेरिएबल आहे आणि x चा मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे. त्यामुळे हे इक्वेशन जे आहे ते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा त्यालाच काय म्हणायचं, एक वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे का, तर याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे, एकच चल आहे, एक्स हे एकच चल आहे किंवा एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्सिमम इंडेक्स किंवा मॅक्सिमम घातांक हा 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. तर पहिलं हे जे वर्ग समीकरण आहे. आता आपण जर दुसरं इक्वेशन घेतलं तर दुसरं इक्वेशन जे होतं ते होतं 9y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. आता परत आपल्याला हे कोणत्या फॉर्म मध्ये आणावं लागेल, तर आपला फॉर्म जो होता तो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर 0. मग आपण इथं y आहे तर y घेऊ शकतो म्हणजे ay स्क्वेअर प्लस by प्लस c बरोबर 0. मग आता एकच व्हेरिएबल आहे जे y आहे तर ही इक्वेशन आपण त्या फॉर्म मध्ये लिहू शकतो 9y स्क्वेअर प्लस 0y प्लस 5 इज इक्वल टू 0. तर आता इथं बघितलं तर एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचाही मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. वर्ग समीकरण आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. असंच आपल्याला तिसरा जो प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये तिसरा आहे m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. तर m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिले. आता आपल्याला माहित आहे की आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो, तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर 0. आता इथे m दिलंय तर मी घेतो am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. पहिली कंडिशन आपली काय आहे, एकच व्हेरिएबल पाहिजे. तर यामध्ये एकच व्हेरिएबल आहे जे आहे em आहे. तर पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय होते. पण दुसरी कंडिशन काय आहे, त्याचा मॅक्सिमम इंडेक्स किंवा घातांक जो मॅक्सिमम आहे तो 2 पाहिजे मॅक्सिमम. आता इथं m हे एकच व्हेरिएबल आहे बघितलं, पण ह्याचा मॅक्सिमम इंडेक्स हा इथं 3 आहे. त्यामुळं हे एक वर्ग समीकरण नाही. का, तर आपली सेकंड कंडिशन जी होती ती होती की मॅक्सिमम त्याचा इंडेक्स 2 पाहिजे, पण ह्या केसमध्ये मॅक्सिमम इंडेक्स 3 आहे. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. का, तर त्याचा मॅक्सिमम इंडेक्स जो आहे तो इंडेक्स आहे 3. असंच आता आपण चौथा क्वेश्चन आहे l+2 l-5 जो क्वेश्चन आहे चौथा, तो चौथा क्वेश्चन आहे l+2 आणि l-2 बरोबर 0. तर आधी आपल्याला हे इक्वेशन जे दोन ब्रॅकेट आहेत हे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. तर कसे सॉल्व्ह करणार आहेत, ह्या l नी पहिल्यांदा ह्या l ला गुणणार आणि त्यानंतर ह्या -2 ला गुणणार. मग आपण ह्या l नी l ला गुणलं तर आपल्याला मिळेल l स्क्वेअर, ह्या l नी -2 ला गुणलं तर -2l मिळेल. तसं आता ह्या 2 नी ह्या l ला गुणायचं आहे, 2 नी ह्या -2 ला गुणायचं आहे. हे +2 × l आपल्याला येणार +2l आणि 2 नी ह्या -2 ला गुणलं तर 2 × 2 4, पण आन्सर येणार मायनस, कारण प्लस मायनस मायनस येणार आहे इज इक्वल टू 0. जर हे आपण सोडवलं तर l स्क्वेअर -2l आणि इथे येणार आहे +2l, हा -2l +2l कॅन्सल होईल. तर आपल्याला इक्वेशन मिळेल l स्क्वेअर -4 इज इक्वल टू 0. जर आपण इक्वेशनचा आपला फॉर्मॅट बघितला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, ह्या केसमध्ये मी al स्क्वेअर प्लस bl प्लस c इज इक्वल टू 0. तर इथं जर बघितलं तर l ची टर्म नाहीये, l स्क्वेअर ची टर्म आहे. तर हे l स्क्वेअर -0l आपण लिहू शकतो, -4 इज इक्वल टू 0. जर आपण बघितलं तर यामध्ये एकच व्हेरिएबल आहे जो l आहे आणि मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे. त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे. जर आपल्याला
किंवा वर्ग समीकरण किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं आपण याचं उत्तर लिहू शकतो. आता यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 2.1 पाहूया. प्रॅक्टिस सेट 2.1 आपण सोडवणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पहिला प्रश्न आहे राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा कोणती दोन वर्ग समीकरणे लिहा म्हणून प्रश्न विचारलेला आहे. तर आपण आधी खालचे सोडूया प्रश्न आणि त्याच्यातून जे वर्ग समीकरण असतील ते आपण त्याचं उत्तर लिहूया. तर आता आपल्याला पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न जो आहे x² प्लस 5x वजा 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे का? तर हे कसं ओळखायचं? तर आपल्याला माहिती आहे की आपला फॉर्मॅट आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर हे ह्या फॉर्म मध्ये आहे का? एकच व्हेरिएबल आहे, x हे एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्सिमम घातांक 2 आहे, बरोबर आहे. तर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात आणि a ची व्हॅल्यू ही 0 नसली पाहिजे. जर आपण इथे a ची व्हॅल्यू चेक केली तर a ची व्हॅल्यू 1 आहे, तर हे चालेल, पण 0 असता कामा नये. ह्या x चा कोएफिशियंट 0 असेल तर चालेल, पण हा x² चा कोएफिशियंट 0 असता कामा नये. तर हे वर्ग समीकरण आहे. पहिली कंडिशन आहे की आपलं वर्ग समीकरण आहे. त्यानंतर दुसरं बघूया आपण. दुसरं इक्वेशन जे आहे ते y² बरोबर, जे इक्वेशन होतं ते y² बरोबर 5y वजा 10. जर मी हे इकडची टर्म उजव्या साईडची पलीकडे नेली तर आपल्याला मिळेल y² हे 5y तिकडे गेल्यानंतर वजा होईल, वजा 5y हे तिकडे गेल्यानंतर अधिक 10 होईल, बरोबर 0. जर आपण हे बघितलं तर आपला फॉर्मॅट आपल्याला माहित आहे ax² प्लस bx प्लस c ह्या इक्वेशन मध्ये, ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर ह्यामध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. तर y हे एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्सिमम इंडेक्स हा 2 आहे. तर y चा मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे, तर बरोबर आहे. आणि a ची किंमत ही इथे या केसमध्ये 1 आहे, म्हणजे ती शून्यापेक्षा मोठी आहे. तर हे पण वर्ग समीकरण आहे. दुसरं याचं पहिल्याच उत्तर लिहू शकता तुम्ही की इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरण आहे, हे असं उत्तर लिहू शकता किंवा त्याला म्हणू शकता क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याचे उत्तर तेच असणार आहे तुम्हाला, हे वर्ग समीकरण आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघू. प्रश्न क्रमांक 3 जो होता तो होता y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. तर आपल्याला हे इक्वेशन आधी आपल्या ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्मॅट मध्ये आणावं लागेल. यासाठी काय करू आपण, या इक्वेशनला y ने गुणू, म्हणजेच काय मल्टिप्लाय बाय y. मल्टिप्लाय y ने मल्टिप्लाय जर या इक्वेशनला केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, वरती मल्टिप्लाय करायला लागणार y इंटू y² प्लस y इंटू 1 डिवाइडेड बाय y इज इक्वल टू 2 इंटू y. दोन्ही साईडला आपण y ने गुणणार आहे. जर हे गुणलं तर y² आणि y ह्याचा गुणाकार येणार y³. ह्या y ला हे y कॅन्सल होईल, इथं राहील फक्त प्लस 1 इज इक्वल टू 2y. आता हे जर मी 2y ह्या साईडला आणलं तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे y³ मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे जर इक्वेशन आपण चेक केलं तर याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, y हे एकच व्हेरिएबल आहे, पण y चा इंडेक्स किंवा y चा घातांक मॅक्सिमम आपल्याला 2 लागतो. इथे काय मॅक्सिमम घातांक 3 आहे. त्यामुळे हे इक्वेशन हे वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही किंवा इट इज अ नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे प्रश्न क्रमांक 3 होता. नंतर जो चौथा आहे तो आहे x प्लस 1/x इज इक्वल टू -2. तर चौथा प्रश्न मी घेतोय. चौथा प्रश्न होता x प्लस 1/x इज इक्वल टू -2. हे आपलं चौथं इक्वेशन होतं. तर याच्यामध्ये जर आपण मागासारखं जर बघितलं तर ह्याला x ने मल्टिप्लाय करूया किंवा x ने गुणू. या इक्वेशनला x ने गुणल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, वरती x गुणिले x प्लस x इंटू 1/x इज इक्वल टू -2 इंटू x. ह्या पूर्ण इक्वेशनला उजव्याने डाव्या साईडला मी x ने गुणलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल इथं x² प्लस ह्या x ला x गेलं तर इथे मिळाला 1 बरोबर -2x. आता हे -2x ह्या साईडला आलं तर प्लस होईल, आपल्याला मिळेल x² प्लस 2x अधिक 1 बरोबर 0. तर हे आपलं इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन आपलं कोणत्या फॉर्म मध्ये असतं, तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आहे का, तर आहे. याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, बरोबर x हे एकच व्हेरिएबल आहे आणि मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे का, तर मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे. तर हे जे केलं तर हे वर्ग समीकरण आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. वर्ग समीकरण आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आपण या इक्वेशनला म्हणू शकतो. आता असाच प्रश्न क्रमांक जो 5वा होता आपला, तो प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो होता m+2 आणि m-5, m+2 आणि m-5. जर येतोय m+2 आणि m-5 इज इक्वल टू 0.
आता ह्याच्यामध्ये आधी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. हे इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करणार आहे, तर ब्रॅकेटमध्ये ह्या m नी आपल्याला गुणावं लागेल, ह्या m नी ह्या m ला गुणावं लागेल, प्लस m नंतर ह्या -5 ला गुणावं लागेल. तर आपल्याला इक्वेशन मिळेल m² मायनस 5m. त्यानंतर आपल्याला ह्या 2 नी ह्या m ला गुणावं लागेल आणि 2 नी ह्या -5 ला गुणावं लागेल. इथे येणार आहे प्लस 2m मायनस 10 इज इक्वल टू 0. तर हे आपण इक्वेशन सोडवू. m² मायनस 5m प्लस 2m मायनस 10 म्हणजे -5m प्लस 2m आपल्याला मिळणार आहे m² मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. तर आपलं जे इक्वेशन आहे सॉल्व्ह केल्यानंतर हे मिळालं. आता आपल्याला माहिती आहे की आपला फॉर्मॅट काय असतो, तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. आपण जर चेक केलं तर ह्याच्यामध्ये m हे एकच व्हेरिएबल आहे, m हे एकच व्हेरिएबल आहे आणि ह्याचा मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे, मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे आणि a ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे 1 आहे. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर हे आपलं जे आहे ते हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा त्याला वर्ग समीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. वर्ग समीकरण आहे. आता याच्यानंतर आपण जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो घेऊया. प्रश्न क्रमांक 6 जो होता तो आपला होता m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 3m³. तर आपण हा प्रश्न आता प्रश्न क्रमांक 6 आपण सोडूया. प्रश्न क्रमांक 6 जो होता तो आपला होता m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 3m³. तर आपल्याला हे आधी सोडवावं लागेल. आता इथं बघितलं तर हा m³ आहे, इकडे पण m³ आहे. आता हे m³ जर ह्या साईडला आले तर आपल्याला काय मिळणार आहे, m³ मायनस 3m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे 1m³ वजा 3m³ काय येणार आहे, तर मायनस 2m³ किंवा 2m चा घन प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपला चल एकच पाहिजे. हा एकच चल आहे, पण मॅक्सिमम जो त्याचा इंडेक्स आहे तो 2 पाहिजे. सो मॅक्सिमम इंडेक्स किती लागतो आपल्याला, मॅक्सिमम इंडेक्स 2 पाहिजे. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मॅक्सिमम इंडेक्स हा 3 आहे आणि इथं मॅक्सिमम इंडेक्स हे 3 आहे आणि त्यामुळं हे आपलं वर्ग समीकरण नाही किंवा the given equation is a not quadratic equation. The given equation is not quadratic equation. तर हे वर्ग समीकरण नाही असं आपण लिहू शकतो. तर हा आता ह्याच्यामधले जे आपल्याला इक्वेशन मिळाले ते वर्ग समीकरणाची इक्वेशन आहेत, ते आपण पहिलेच उत्तर लिहू शकतो. मी पहिला प्रश्न विचारला होता की राईट एनी 2 quadratic equation, तर याच्यामध्ये आपण लिहू शकतो x² प्लस 5x मायनस 2 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा हे लिहू शकता y² इज इक्वल टू 5y मायनस 10 इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तुम्ही असेही उत्तराचं लिहू शकता. तर त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो प्रश्न क्रमांक 3 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 3 तर हा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे. राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² प्लस bx प्लस c अँड देन राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर each. आपल्याला ही जी दिलेली इक्वेशन आहे ते आपल्याला ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे आणि त्याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू काय असेल, b ची व्हॅल्यू काय असेल आणि c ची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण एक इक्वेशन घेऊ. इक्वेशन नंबर 1 आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y². आता हे इक्वेशन जर आपण आपल्या फॉर्मॅट मध्ये आणायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे 2y हे 10 या साईडला गेल्यानंतर मायनस होणार आहे, मायनस 10 हा मायनस y² या साईडला गेल्यानंतर प्लस होणार आहे, प्लस y² इज इक्वल टू 0. किंवा हे इक्वेशन आपण असे लिहू शकतो y² प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आपला फॉर्मॅट जो होता तो होता ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. जर याच्याशी आपण इक्वेट केलं तर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे a बरोबर 1 मिळणार आहे कारण याचा कोएफिशियंट 1 असणार आहे. तसंच b ची व्हॅल्यू मिळणार आहे 2 आणि c ची व्हॅल्यू मिळणार आहे मायनस 10. जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर असेल a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू मायनस 10. आपल्याला प्रश्नामध्ये हेच विचारलेलं आहे की इक्वेशनचं ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्मॅट मध्ये आणा आणि त्यानंतर a आणि b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. आता असं जर सेकंड इक्वेशन आपण सोडवतोय. सेकंड इक्वेशन जे आहे आपलं x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 2x प्लस 3. आता हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला
x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. म्हणजे कोणता फॉर्म्युला माहित पाहिजे तर आपल्याला a वजा b चा वर्गचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तर ह्याचा फॉर्म्युला असतो a स्क्वेअर वजा 2ab अधिक b स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो. मग आता ह्या केसमध्ये a आहे x आणि b आहे -1. तर हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल x स्क्वेअर मायनस 2 गुणिले 1 2x प्लस x -1 चा स्क्वेअर येणार आहे प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. आता हे परत एका साईडला सगळं जर मी घेतलं तर येईल x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हे इकडे गेलं तर -2x होणार आहे. हा 3 इकडे गेलं तर परत मायनस होणार आहे इज इक्वल टू 0. तर हे x स्क्वेअर -2x प्लस 1 -2x. आता हे -2x आणि -2x हे होणार आहे आपलं -4x. तर आपल्याला मिळेल x स्क्वेअर -4x आणि हा प्लस 1 आणि -3 तर आपल्याला मिळणार आहे -2 इज इक्वल टू 0. तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन मिळालं. तर याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट a ची व्हॅल्यू याचा कोएफिशियंट 1 आहे तर a ची व्हॅल्यू असणार आहे 1. तसंच b ची व्हॅल्यू जी आहे इथला कोएफिशियंट आहे -4 तर b चा व्हॅल्यू असणार आहे -4 आणि तसंच c ची व्हॅल्यू पण असणार आहे -2. तर आपल्याला तिन्ही विचारले a b आणि c ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू आहे 1 b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू -2. असंच आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊया. 3 जो प्रश्न क्रमांक आहे तो मी आधी लिहून घेतो. प्रश्न क्रमांक 3 जो होता तो आहे x स्क्वेअर प्लस 5x x स्क्वेअर प्लस 5x बरोबर -3 - x. तर x स्क्वेअर एकदा चेक करूया आपण x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 - x -3 ब्रॅकेट मध्ये -x. तर हे जर आपण सोडवणार असू तर आधी आपल्याला हे ब्रॅकेट सोडवावे लागतील आणि हे ब्रॅकेट सोडवल्यानंतर मग आपल्याला इक्वेशन मिळेल. तर हे मी लिहितोय x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू ह्या मायनसने जर याला आतमध्ये गुणलं तर आपल्याला मिळेल -3. हा मायनस इंटू -x मिळणार आहे आपल्याला प्लस x. आता ह्या व्हॅल्यू ह्या इक्वल साइनच्या ह्या साईडला जर आपण आणत असू तर साइन चेंज होणार आहे. म्हणजे आपल्याला मिळेल x स्क्वेअर प्लस 5x हा 3 इकडे आल्यानंतर प्लस होईल हा x इकडे आल्यानंतर मायनस होईल आणि ह्या उजव्या साईडला राहील 0. जरी आपण सोडवलं तर आपल्याला मिळेल x स्क्वेअर प्लस हे अधिक 5x आणि वजा x म्हणजे 5 वजा 1 म्हणजे काय मिळणार आहे 4x अधिक 3 इज इक्वल टू 0. तर हे आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्मॅटमध्ये मिळालेलं आहे. तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये मिळालं. तर यामध्ये a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1, b ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4 आणि c ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3. तर आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 3. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो प्रश्न क्रमांक 4 आपण घेणार आहे. एक मिनिट आपण हे प्रश्न क्रमांक 4 आपण घेणार आहे. तर प्रश्न क्रमांक 4 जो होता तो प्रश्न क्रमांक 4 होता आपला 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. तर हे मिळालेलं आहे आपल्याला. चौथा प्रश्न असा आहे. तर याचा आपल्याला हे इक्वल टूच्या साइनचं इकडली व्हॅल्यू आहे त्या सगळ्या ह्या साईडला आणूया. तर आपल्याला मिळेल 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर हा 9 तिकडे गेला तर प्लस होईल प्लस 9 इज इक्वल टू 0. आता 3m स्क्वेअर वजा 2m स्क्वेअर म्हणजे किती झाला 3 वजा 2 1m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याला मिळाले m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. पण हे इक्वेशन आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे x चा कोएफिशियंट एक आला पाहिजे आपल्याला. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन असं लिहिल्यानंतर मग आपल्याला याचे कोएफिशियंट a ची व्हॅल्यू असणार आहे याच्यामध्ये 1, b ची व्हॅल्यू असणार आहे 0 आणि c ची व्हॅल्यू असणार आहे प्लस 9. हे आपलं उत्तर असेल इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू 9. असं जर आपण पाचवा जो प्रश्न आहे तो पाचवा प्रश्न घेऊया. तर पाचवा प्रश्न जो होता आपला तो होता p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. तर हा आपला पाचवा प्रश्न आहे. तर पाचवा प्रश्न सोडवताना आधी आपण ब्रॅकेट सोडवून घेऊया. तर ह्या p ने ह्या ब्रॅकेट मध्ये आत जर गुणलं तर हे p इंटू 3 आपल्याला मिळेल 3p. ह्या p ने ह्याला गुणलं तर 6 इंटू p म्हणजे 6p स्क्वेअर मिळेल इज इक्वल टू -5. तर हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो 6p स्क्वेअर प्लस 3p आणि हा 5 इकडे गेल्यानंतर प्लस होईल प्लस 5
इज इक्वल टू 0. तर हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे कोणत्या फॉर्म मध्ये, तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता ह्या केसमध्ये आपल्याकडे p आहे म्हणून ap स्क्वेअर प्लस bp प्लस c इज इक्वल टू 0. मग आपल्याला ह्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू मिळणार आहे 6, a चा कोएफिशियंट 6 आहे, b इज इक्वल टू 3 आणि c इज इक्वल टू 5. तर याच्यामध्ये a b आणि c ची व्हॅल्यू असणार आहेत 6, 3 आणि 5. आता याच्यातील जो 6वा प्रश्न आहे 6 नंबरचा, तो आहे आपला x स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. जर आपण हे 13 या साईडला घेतलं तर आपल्याला आन्सर मिळेल x स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 इज इक्वल टू 0. म्हणजेच x स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 म्हणजे मायनस 22 इज इक्वल टू 0. आता परत आपला त्याच फॉर्म मध्ये आला, आपल्याला इक्वेशन लागतं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्या फॉर्म मध्ये लागतं. मग आता इथे आपण असे लिहू शकतो x स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं. याच्यावरून आपण a b आणि c च्या व्हॅल्यू घेऊ शकतो. a इज इक्वल टू मिळणार आहे 1, b इज इक्वल टू मिळणार आहे 0 आणि c इज इक्वल टू मिळणार आहे मायनस 22. तर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 घेऊया. क्रमांक 4 जो आहे तो विचारलेला आहे की डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे जे दिलेले व्हॅल्यू आहेत x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू -1 हे त्याचे रूट्स आहेत का नाहीत किंवा त्याची मुळं आहेत का नाहीत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला जे इक्वेशन होतं ते इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 आणि x ची व्हॅल्यू -1 ह्या दोन व्हॅल्यू टाकून आपल्याला चेक करावं लागेल की LHS इज इक्वल टू RHS आहे का नाही. तर आता RHS आहे 0. तर मी यामध्ये x ची व्हॅल्यू व्हेन वी पुट x इज इक्वल टू 1 x इज इक्वल टू 1 ह्या इक्वेशन मध्ये टाकलं तर आपल्याला काय मिळणार आहे 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे प्लस 4 इंटू 1 4 येणार आहे मायनस 5 इज इक्वल टू 0. सो हे 4 प्लस 1 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. सो 0 इज इक्वल टू 0. सो हिअर LHS इज इक्वल टू RHS ही सॅटिस्फाय होते. म्हणून x इज इक्वल टू 1 हे ह्या इक्वेशनचं रूट आहे किंवा मूळ आहे. सो x इज इक्वल टू 1 इज द रूट. बट आता आपण x इज इक्वल टू -1 पुट करून बघूया. हे सेम इक्वेशन होतं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. आता -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5 इज इक्वल टू 0. सो -1 चा स्क्वेअर येणार आहे +1 प्लस 4 इंटू -1 -4 येणार आहे आणि त्यानंतर हे -5 इज इक्वल टू 0. सो 1 -4 -5 येणार आहे -9. सो इज इक्वल टू 0. 1 -9 म्हणजे येणार आहे -8 इज इक्वल टू 0. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS इज नॉट इक्वल टू RHS. म्हणजे x इज इक्वल टू -1 दिस इज नॉट रूट ऑफ द इक्वेशन. x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा तुम्ही असंही लिहू शकता x बरोबर 1 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा x बरोबर 1 हे या वर्गसमीकरणाचे मूळ आहे असं लिहू शकता. सेम कंडिशन इकडे येणार आहे, फक्त x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ द इक्वेशन. नॉट रूट ऑफ इक्वेशन किंवा x इज इक्वल टू -1 हे या वर्गसमीकरणाचे मूळ नाही असं लिहू शकता. तर हे आपल्याला इक्वेशन जे आहे ते मिळालेलं आहे पहिल्या इक्वेशन साठी. तसंच आता आपण सेकंड जे आहे ते सेकंड सोडवणार आहे. सेकंड जे इक्वेशन होतं आपलं ते आहे 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये m इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 5/2 हे दोन्ही चेक करायचे आहेत आपल्याला. तर मी पहिल्यांदा m इज इक्वल टू 2 ह्या इक्वेशन मध्ये पुट करतोय. सो इथे येणार आहे 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 0. तर 2 चा स्क्वेअर असणार आहे 4. 2 इंटू 4 मायनस 5 इंटू 2 10 येणार आहे इज इक्वल टू 0. सो 4 दुनी 8 वजा 10 बरोबर 0. सो 8 मायनस 10 म्हणजेच काय येणार आहे -2 इज नॉट इक्वल टू 0. सो LHS इज नॉट इक्वल टू द RHS. म्हणजेच काय एक m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. इज नॉट रूट ऑफ इक्वेशन किंवा m इज इक्वल टू 2 हे मूळ नाही. तसंच जर आपण m ची व्हॅल्यू 5/2 टाकली सेकंड केस मध्ये तर तेच इक्वेशन मी पुन्हा एकदा लिहून घेतोय 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 वेअर वी पुट m इज इक्वल टू 5/2 जर पुट करत असेल सो 2 इंटू ते लिहू शकतो आपण 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2
इज इक्वल टू 0. तर 5/2 चा स्क्वेअर जो मिळणार आहे तो आपल्याला मिळणार आहे 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर मिळणार आहे 4 मायनस हे 5 × 5 25 डिवायडेड बाय हे जे आहे ते 2 मिळणार आहे. जर आपण हे सोडवलं तर 25 दुनी 50 डिवायडेड बाय 4 मायनस 25 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 0. आता ह्याला 50 ला वर खाली जर 2 ने भाग घालवला तर इथं आपल्याला मिळेल 25, ह्याला मिळेल 2. तर आपल्याला मिळेल 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. हे प्लस 25/2 मायनस 25/2 0. मग आपल्याला मिळणार आहे 0 इज इक्वल टू 0. सो LHS इज इक्वल टू RHS. So this is a root of a equation. म्हणजेच काय m is equal to 5/2 is a root of the equation. और m is equal to 5/2 हे या वर्गसमीकरणाचे मूळ आहे असं आपण याचं लिहू शकतो. तर हा झाला आपला इक्वेशन क्वेश्चन नंबर 4. क्रमांक 5 जो आहे तो x is equal to 3 हे kx² - 10x + 3 is equal to 0 या समीकरणाचे मूळ आहे किंवा रूट आहे. तर k ची किंमत काढायला सांगितलेली आहे. तर जे आपलं इक्वेशन होतं ते होतं kx² - 10x + 3 is equal to 0. ह्याचं एक रूट जे दिलेलं आहे ते x is equal to 3 आहे. म्हणजे x is equal to 3 ह्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला LHS is equal to RHS मिळणार आहे. मग आपण इथे x ची व्हॅल्यू 3 पुट करून बघूया. तर इथे काय येणार आहे k x चा स्क्वेअर आहे म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस 10 × 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. तर 3 चा स्क्वेअर येणार आहे 9. तर हे आपल्याला मिळेल 9k वजा 30 अधिक 3 बरोबर 0. वजा 30 अधिक 3 येणार आहे वजा 27 म्हणजेच 9k मायनस 27 इज इक्वल टू 0. म्हणजेच 9k हा 27 जर या साईडला गेला तर तो प्लस होईल किंवा आपण असं लिहू शकतो k बरोबर 27 डिवाइडेड बाय 9. सो 9 1 जा 9 and 3 जा 27. सो आपल्याला मिळेल k इज इक्वल टू 3. सो ह्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळते तर k ची व्हॅल्यू किंवा k ची किंमत किती आहे 3 असणार आहे. आता प्रश्न क्रमांक जो 6वा आहे तो प्रश्न क्रमांक 6 आपण सोडूया. प्रश्न क्रमांक 6 जो होता तर तो आहे वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन इज इक्वेशन ऑफ 5m² + 2am + k इज इक्वल टू 0 इज -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आता मागासारखाच प्रश्न आहे तर हा मी सेपरेट सोडवतो. तुम्ही ब्रॅकेट मध्ये भरतल्या 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काय पुट करायची आहे तर m ची व्हॅल्यू हे एक रूट दिलाय -7/5 हा रूट दिलेला आहे. तर इथं m च्या ऐवजी मी -7/5 पुट करतो. 7/5 चा स्क्वेअर प्लस 2 × -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये आपण आता जर ह्याचा स्क्वेअर केला तर -7 चा स्क्वेअर काय येणार आहे तर प्लस 49 येणार आहे. -5 चा स्क्वेअर काय येणार आहे तर प्लस 25 येणार आहे. तर ह्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये जर टाकल्या तर इथे मिळेल 5 याचा स्क्वेअर मिळणार आहे 49 आणि याचा 25 प्लस 2 × -7/5 मिळणार आहे आपल्याला हे -14/5 प्लस k इज इक्वल टू 0. तर हे 5 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय करा किंवा 5 ने ह्याला डिवाइड केला तर 5 येईल. सो आपल्याला मिळेल 49 डिवाइडेड बाय 5 मायनस 14 डिवाइडेड बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. जर हे 49 डिवाइडेड बाय 5 आणि हे मायनस 14/5 जर हे आपण बघितलं तर आपल्याला येईल दोघांचा बेस सेम आहे तर मी बेस लिहिला 49 वजा 14 जर केलं तर आपल्याला मिळणार आहे 35. सो हिअर 35/5 प्लस k इज इक्वल टू 0. तर आपल्याला 5 × 5 5 7 35 म्हणजेच मिळणार आहे 7 प्लस k इज इक्वल टू 0. हा 7 जर त्या साईडला गेला तर तो मिळणार आहे -7 म्हणजे k इज इक्वल टू -7 हे याचं उत्तर असेल. तर k ची व्हॅल्यू आपली येणार आहे -7. तर 5m² + 2m + k ह्या व्हॅल्यू मध्ये ह्याच्यामध्ये रूट जर -7/5 असेल तर k ची व्हॅल्यू येणार आहे -7. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवलाय. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवणार आहे. धन्यवाद.